इथे मैत्रिणी माझा भाऊ आलाय मला पिकअप करायला. आम्ही दोघं जात आहोत हॉस्पिटलमध्ये. आणि रोडला गेलो पुढं भरपूर ट्रॉफिक. आता इथे काटरोडच्या दिशेने आम्ही जातोय पुढे. तिथे मंकी पण दिसलं होतं, त्याचं पण शूट केलं आहे मी थोडासा. कार सभेला होतं तेव्हा. आणि भरपूर ट्रॉफिक इथे नेहमीच असं असतं, सकाळ संध्याकाळ कधीही या ह्या साईडनी कार सभेला एवढं ट्रॉफिक असतं की विचारू नका. एवढ्यातून आम्ही आता इथे पोचली मी हॉस्पिटलमध्ये. आणि काकी मोबाईल बघता येते. बरं वाटतंय का? तर बरं बोलता येते आता, बरं वाटतंय जरा. जेवण घेऊन आली त्यांच्यासाठी डबा. तोंड बिंड सुजलेलं दिसतंय जरासं, पण आता बरं वाटतंय बोलल्या. डोकं बिकं दुखतं आहे थोडंसं. आणि बरी आहे तब्येत, कालच्यापेक्षा आज बरी आहे. पाय दुखत आहेत पाय.
इथे आता आम्ही रिलायन्सला जायला निघालो. इथं मस्त गणपती जात होते, जाता जाता ते पण शूट केलं आमच्या दांड्यातनं. आणि इथे छान मस्त प्रत्येक सणांची अशीच मजा असते आणि प्रत्येक सण छान रीतीने साजरे केले जातात. इथे लग्नांचा धूम अशीच असते. गणपती असू द्या, होळी असू द्या, खंडोबाची पालखी पण निघते मस्त इथं दांड्यातनं. आणि इथे पुढे पुढे आल्यावर तर इथे हिंदुस्थानी भाऊचा पण गणपती जात होता. ते ही सगळी मस्त आरास केली होती. छान वाटत होतं बघायला. ते पण मी शूट केलं आणि मस्त वाटतं. इथे आमच्या इथे दांड्यात तर खूपच मजा असते, कारण प्रत्येक सणाची मजा काय औरच असते. होळी म्हणा, खंडोबाची पालखी असते, गणपती, लग्न, साखरपुडे, हळदी नेहमीचंच चालू असते. आणि छान मस्त रोषणाई केलेली या गणपतीला पण. तर मस्त वाजत गाजत चाललेलं आहे. आणि इथं छान गर्दी, नेहमी बघावं तेव्हा गर्दीचाच एरिया आहे. आणि इथे बघा आता हे मस्त इथे पुढे त्यांचा गणपती जातोय. इथे गार्ड आहे, ते गार्ड, बॉडीगार्ड, बाउन्सर म्हणा, बॉडीगार्ड म्हणा, नाही तर गार्ड म्हणा. आणि त्या दिवशी पण दर्शन घेऊन आलो होतो आम्ही. मला वाटलं 21 दिवसाचा असेल नवसाचा, पण नाही, हा 13व्या दिवशी चाललेला आहे. आणि इथे बघा मस्त असा गणपती आहे, पिंक कलरचा छान फेटा घातलेला. आणि मस्त इथं आमच्या दांड्यामध्ये मजाच असते सणांची सगळ्या. आणि एवढं ट्रॉफिक आहे ना. तर चला आता निघतोय पुढे रिलायन्सला जायला मी. हे बघा इथे पण पुढे रस्त्याने गणपती आहे अजून. छान मस्त वाजत गाजत मिरवणूक काढत असतात ते. आणि हिंदुस्थान भाऊच्या गणपतीची लायटिंग आहे. तर चला आता इथं रिलायन्समध्ये मी पोचली आहे. आता बघू किराणा घेऊ. हे थांबले ते खाली राहुलकडे डबा द्यायला. मी जाते आतमध्ये, तोपर्यंत किराणा भरून घेते. हे येतील तोपर्यंत मी एकटीच चालली पुढे. आणि छान असतं इथे, किराणा वगैरे मस्त भेटतो रिलायन्समध्ये. रिजनेबल रेट असतात ते तसे, मस्त असतं इथे. मी नेहमी इथंच येते, कारण मला इथे जवळ पडतं. डीमार्ट वगैरे नाही आहे आमच्या इथे, रिलायन्सच आहे जवळ, त्यामुळे मी इथंच जाते. डीमार्ट अंधेरीला आहे, रिलायन्स इथे सांताक्रूजला आहे, त्यामुळे मी इथं सांताक्रूजलाच जाते किराणा भरायला. आणि इथे पहिलीच चण्या फुटाण्यापासून सुरुवात केलेली आहे, बाकीचं मग नंतरून. कारण चणे आमच्या साहेबांना भूक लागली की खायला लागतात आहे. थोडं डायटिंगवर असले की संध्याकाळचं खातात कधी कधी. आणि इथे लहान मुलांची गडबड चालूच आहे ट्रॉल्या वडायला मस्त इकडनं तिकडनं. बाबू आला की आमच्या बाबूला पण मजा येते याच्यामध्ये, ट्रॉली फिरवायला वगैरे. इथे सगळे शॅम्पूचं वगैरे सेक्शन आहे.